आरव, तू त्याचा फोन का उचलत नाही आहेस? तुला माहित आहे ना, तो काहीही करू शकतो, अगदी काहीही. संध्याकाळच्या चहाच्या टायमिंगला श्रीजा नेहमीप्रमाणे आरववर तणतणत बसलेली. आणि ते साहेब आहेत की नेहमीपेक्षा आज जरा जास्त चिल्लाऊट होते. त्यामुळे ती कितीही बरळत असली तरी त्याच्या ओठांवरचं ते गोड हसू काही कमी झालं नव्हतं. कारण त्याचं तिच्याकडे लक्षच कुठे होतं ना. तो तर त्याच्या रात्रीच्या त्या वेडावणाऱ्या क्षणात अजूनही गुरफटला होता. अजूनही तो तिच्या त्या नाजूक स्पर्शात हरवला होता. तेही इतका की त्याला अजूनही त्याचे ओठ नित्यांच्या ओठांसोबत कुरखोडी करताना जाणवत होते. त्याच्या केसात बेधुंद फिरणारे तिचे हात आठवून त्याच्या अंगावर काटाच येत होता. तिचंही त्याच्यावर इतकं प्रेम आहे बघून आता जणू त्याला नव्याने बळच आलं होतं. आरव, यात हसण्यासारखं काय आहे? मी कोणता जोक मारला असं मला तर वाटत नाही. त्याला स्वतःच्या धुंदीतच हसताना बघून श्रीजाचा तवा अजूनच भडकला ना. तो आपल्याकडे लक्ष देत नाही बघून तिची चिडचिडच झाली. सकाळपासून ती त्याचं बदललेलं वागणं नोटीस करत होती. त्यात तो घरातही सगळ्यांशी हसून खेळून वागत असल्याने तिचा नुसता जळफळाट होत होता. जर तो असाच सगळ्यांमध्ये मिक्स व्हायला लागला तर त्याला कॅनडाला परत घेऊन जाणं तिच्यासाठी खूप अवघड होणार होतं. श्रीजा, तू जोकच तर मारत आहेस. तुला वाटतं मी त्याचा फोन नाही उचलला तर तो काहीही करू शकतो. सो बेबी, जस्ट चिलॅक्स. तो काही नाही करू शकत, काहीही नाही. आरवने त्याचा लॅपटॉप पुढे ढकलत त्याची चेअर हलकी मागे केली. तसा त्याच्या चेहऱ्यावरचा तो आत्मविश्वास बघून श्रीजा अवाकच झाली. म्हणजे नेहमी ज्याच्या नावानेही हायपर होणारा आरव आज त्याच्या विषयावरही अगदी निवांत बसलेला. ही गोष्ट तिला हजम करणं कठीण जात होतं. आरव, तुला कळतंय का तू काय बोलतोय ते? अरे, त्याच्याकडे कोण आहे हे विसरला का तू? श्रीजाला तर नक्की आरवच्या डोक्यात काय चाललंय याचा काहीच मेळ लागत नव्हता. आजचा आरव तिला खूपच बदलल्यासारखा भासत होता. मला तर कळतंय ग, पण तू उगाच कळून घेण्याचे अजिबात कष्ट घेऊ नकोस. कारण तेवढी तुझ्या मेंदूची पात्रता नाही. आणि राहिला त्याच्याशी बोलायचा प्रश्न, तर मी त्याच्याशी बोलून घेतो, एकदम सविस्तर बोलून घेतो. आता तुझा कबूतर बनून मेसेज देऊन झालं असेल तर तू जाऊ शकतेस. दरवाजा तिकडे मागे आहे. आरवने अगदी बसल्या जागेवरूनच श्रीजाला तिची जागा दाखवली. तसंही ते श्रीजा सरफडली ना. आरव, तुला असं नाही वाटत तू आजकाल खूपच रूढ झालाय म्हणून? श्रीजाने तिचा राग अक्षरशः दाबून धरला. आरवचं रूढ बोलणं तिच्या मनाला दुखवत होतं. तू माझ्याकडून अजून दुसरी अपेक्षा करत आहेस का? आरवनेही आता तिच्यावर नजर रोखली. तशी श्रीजा काहीशी गडबडली. आरव, हे बघ, मी जे करतेय ते आपल्या प्रेमासाठीच करत आहे, आपल्या फ्युचर लाईफसाठी करत आहे. श्रीजा काकुळतीने बोलत आरवकडे एक पाऊल टाकणार की त्याने तिच्या समोर हात दाखवला. श्रीजा, आपलं प्रेम आणि आपलं फ्युचर अशा मोठ्या मोठ्या गोष्टी करणं बंद कर. हे सगळं तू आपल्यासाठी नाही तर फक्त तुझ्यासाठी करतीये. बट एनिवेज, आता या टॉपिकवर बोलून उपयोग नाही. तू जा, मला त्याच्याशी बोलायचं आहे. नाही तर मलाही त्याला सांगावं लागेल की तुझ्यामुळेच मला त्याच्याशी बोलायला उशीर झाला. आरवच्या या धमकीवर श्रीजा पाय आपटतच तिथून बाहेर पडली. तसा आरवने त्याचा फोन घेऊन
त्यावर 1 नंबर डायल करत तो खिडकीजवळ आला आणि कानातल्या ब्लूटूथला फोन कनेक्ट करत त्याने दोन्ही हात खिशात घातले. आरव, यू डॅश घ्या. फोन उचलल्या पलीकडून शिवीचा प्रसाद मिळताच इथे आरवच्या ओठांवर तिरकस स्माईल आली. कारण समोरच्याचे हेच एक्सप्रेशन तर त्याला अपेक्षित होते. ओ बडी ना हाय हॅलो डायरेक्ट शिवी. म्हणजे नित्यादेवींच्या लग्नाची गुड न्यूज भेटलेली दिसतीये. यार, तुझ्या कबुतराची सर्व्हिस खूपच फास्ट म्हणायची. शिट मॅन, ही गुड न्यूज मला द्यायची होती यार तुला. आरव समोरच्याला आधीच चवताळलेलं बघून अजूनच उकसवायचं काम करत होता आणि झालंही तसंच. समोरचा पिसाळला ना. आरव, तिचं लग्न होऊ देण्याची तुझी हिम्मतच कशी झाली? पलीकडचा व्यक्ती अजूनही तितकाच चेकाळला होता. ते बघून आरवला तर मनोमन काय ते सुख भेटत होतं. अरे, यामध्ये माझी हिम्मत कुठून आली? तिचं लग्न करण्याचा निर्णय माझा थोडी ना होता, तो तर भाईचा होता. मग त्याच्यासमोर कायच बोलणार होतो ना मी. आणि सगळ्यात महत्वाचं, आता नित्या मला मिळणार नसेल तर मी तिचं लग्न तुझ्यासाठी तरी का अडवू? आता इतका चांगला तर मी नाही आहे ना. आरवच्या बोलण्यावर पलीकडच्या व्यक्तीने दात चावले. तू विसरतोय का? पलीकडून नेहमीची धमकी ऐकायला मिळणार की? यार, नेहमी काय एकच डायलॉग रिपीट टेलिकास्ट करत असतोस? पाठ झालाय तो डायलॉग मला. आता ह्या टाइमला तुला नित्यापेक्षा जास्त तुझा हा घिसापिटा डायलॉग महत्वाचा आहे का? हे बघ बाबा, तुझ्याकडे तर भरपूर टाइम असेलही, पण माझ्या भाईकडे अजिबात टाइम नसतो बरं. तो खूप बिझी माणूस बाबा, म्हणून तो तर त्याचं प्रत्येक काम पटापट निपटवून टाकतो. आता त्याने नित्याच्या लग्नाचा विडा उचललाय म्हटल्यावर तो काय जास्त दिवस थांबणार नाही. बाकी तूही तर अग्नेय अग्निहोत्रीला थोडंफार जाणून आहेसच ना. आरवच्या बोलण्याचा रोख समजताच इथे ह्याच्या हाताची मूठ आवळली गेली आणि त्याचा कंठही कसला गेला. अग्नेय अग्निहोत्रीला कोण ओळखत नव्हतं ना. चालती फिरती आग होता तो, ज्याची झळ कोणालाच सहन होण्यासारखी नव्हती. यू ब्लडी व्हॉट यू वॉन्ट, हे विचारतानाही पलीकडच्या त्या व्यक्तीने प्रत्येक शब्दावर किती तो जोर लावलेला. कारण त्याला कदाचित कळून चुकलेलं की तो अग्नेयशी डायरेक्ट समोरून तर भिडू शकणार नव्हता ते. म्हणून आता आरवशीच त्याला डील करावं लागणार होतं. पण त्याचं ऐकून इथे आरवच्या ओठांवर डेव्हिल स्माईल आली. याच तर दिवसाची वाट पाहत होता तो. यावेळी समोरच्याची कमजोरी त्याच्या हातात होती. अगं बाई, आत्ता एका मुलीची तर मज्जा आहे म्हणायची. संध्याकाळी नित्या ऑफिसमधून लवकरच मेन्शनवर आल्यावर तिने सियाला काल रात्रीचं सगळं सांगून टाकलं. त्या दोघीही गार्डनमध्ये मस्त चहाचा आस्वाद घेत बसलेल्या आणि आपल्या किटो बेबी त्यांच्या समोर त्या गवतावर दुडू दुडू पाडत तिच्या बॉल बरोबर खेळत होत्या. 10 वेळा पडून 10 वेळा उठण्याचा खेळ चाललेला तिचा. पण आता नित्याचा ऐकून सियाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रूच चमकले. तिचा आरू परत माणसात आला. ही तिच्यासाठी तरी सर्वात मोठी गोष्ट होती. वहिनी, प्लीज आता तू नको ना चिडवू. सियाच्या मिस्किल बोलण्यावर नित्या बेबी लाजून चुरत झाल्या. हे बरं आहे, म्हणजे तुम्ही तोंड गोड करून मोकळं व्हायचं आणि आम्ही आमच्या तोंडाने काही बोलायचंही नाही का? सियाला तर नित्याला लाजवताना बघून खूपच गोड वाटलं. किती दिवसांनी नित्याला आधीसारखं जिवंत बघत होती ती.
आणि तिच्यासाठी आरव आणि नित्याच्या आनंदातच सगळं काही होतं. वहिनी, अगं जा बाबा, मी तुला परत काहीच नाही सांगणार. नित्याने तर लाजून सियाला मिठीच मारली. सियाच्या फक्त बोलण्यावरच नित्याच्या अंगावर शहारा आलेला. सियानेही तिला प्रेमाने मिठीत घेत तिच्या केसांवरून हात फिरवला. नीतू, राणी, खरं सांगू तर तुझ्या आणि आरूसाठी मी मनापासून खूप खुश आहे. तुम्ही दोघं एकत्र आलात याहून जास्त आनंद आपल्या कुटुंबासाठी तरी कोणताच नाही. मॉम आणि आजी तर किती खुश होतील. आणि तुझे भाई ते आता तुला घेऊन अगदी निश्चिंत होऊन जातील. फक्त आता आरवच्या मागे कोण आहे तेवढं समजू दे. म्हणजे ज्या व्यक्तीमुळे माझ्या बाळाने 2 वर्षाचा वनवास भोगलाय त्याला तर नरकातही जागा भेटणार नाही. सियाची स्तुती सुमणे ऐकून नित्याही काहीशी गंभीर झाली. पण वहिनी, आरव मला सांगेल असं वाटत नाही ग. म्हणजे कालही मी त्याला अडून अडून विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्याने त्या टॉपिकवर बोलणं सपसेल टाळलं. तो असं का वागला याचं कारणही विचारलं मी, पण वेळ आल्यावर सांगेन असं बोलून त्याने विषयच बदलला. नित्याचं ऐकून सियाचं मनही खट्टू झालं. आरवला बोलतं करणं इतकं सोपं नाही हे जाणून होती ती, पण त्याच्या पाठीशी त्याचा भाई असल्याने तिला त्याचं आता काही टेन्शनही नव्हतं. डोंट वरी नित्या, आता लवकरच सगळं ठीक होईल. सिया बोलतच होती की का 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 कीटो मॅडम तिचा बॉल सोडून बडबडतच गेटकडे निघालेली. ते बघून ह्या दोघींचंही लक्ष तिकडे गेलं तर समोर आरव आणि श्रीजा नुकतेच कार खाली उतरलेले दिसले त्यांना. तसं श्रीजाला बघून नित्याचं तोंड किंचित आकसलं ना. वहिनी, आरवने काही दिवस या चिचुंद्रीला हँडल करायला सांगितलं नसतं तर हिला तर मी कधीच ठेचलं असतं. श्रीजाला बघूनच नित्याच्या डोक्यात तिडीक गेली. नीतू, राणी, डोंट वरी, लवकरच आपण हिला ठेचून काढूच. सियानेही श्रीजाकडे बघून नाक फुगवलं. घ्या, आला मॅडमचा काका. सियाला कीटोला लटपटत आरवकडे जाताना बघून हसूच आलं. आरवकडे जाण्याची तिची चाललेली धडपड खरंच कौतुकास्पद होती. वहिनी, या बुरट्यामुळे बेबी बूचं तर माझ्यावरचं प्रेमही कमी झालंय. हिला तर हिचा काका झाला तरी सगळं मिळालं. नित्याने कीटोला हवेत उडवणाऱ्या आरवकडे बघून नाक मुरडलं. तसं सिया गालात हसली. आता काय करायचं, या बाबतीत कीटो तिच्या काकीवरच गेलीये. तिच्या काकीलाही तर तिचा काकाच लागतो ना. सियाच्या बोलण्यावर नित्याने लाजून नजर चोरली. अगदी बरोबर बोललात वहिनी, कीटो तिच्या काकीवरच गेलीये. तिलाही काकीसारखा काकाच लागतो, हो ना कीटो? या दोघी बोलतच होत्या की श्रीजा कुठून भूतासारखी प्रकट झाली काय माहीत, पण तिने आपलं वाक्य तिच्या सोयीनुसार वापरलेलं बघून नित्याने तर मनातच डोळे फिरवले आणि हळूच तिरका कटाक्ष आरववर टाकला. तर तो श्रीजाच्या मागे उभा राहून तिलाच मोहक नजरेने एकटक पाहत होता. ते बघून नित्याची मान आता कसली वर होतीये ना. अरे वा श्रीजा, आमच्या कीटो राणी तुझ्याकडे कशा आल्या? सियाला कीटोला श्रीजाच्या कवेत बघून आश्चर्यच वाटत होतं. आय डोंट नो वहिनी, पण ती स्वतःहूनच आरवकडून माझ्याकडे आली. नित्या, तुझी बेबी बू लवकरच आता माझ्या पार्टीत येणार. श्रीजाने कीटोला हातात खेळवत मुद्दाम नित्याला टोमणा मारला, पण त्यावर सिया आणि आरव काही बोलायच्या आधीच नित्याने पटकन नाकावर हात ठेवला
आणि कीटोकडे पाहिलं तर ती तिच्याकडेच बघून हसत होती. श्रीजा, माझी बेबी बू तुझ्याकडे का आलीये माहितीये? वहिनी, बेबी बूने पू केली वाटतं. नित्याच्या बोलण्यावर सगळ्यांचे डोळे सताड मोठे झाले. पण आपल्या कीटो बेबी मात्र टाळ्या वाजवत चेकाळत होत्या. बदमाश बच्चा. मग काय वाटतं तुम्हाला? आता तरी अग्नेय त्या कल्पित पर्यंत पोचेल का? आणि त्या अग्नीचंच हे छोटूस मिनी वर्जन तुम्हाला कसं वाटलं हेही मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. कारण आता तर कीटो बेबींनी फक्त त्रास द्यायला सुरुवात केलीये. पुढे पुढे बघा काय होतंय ते. आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्स करा. आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्स सोबत शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.